तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमधील मुक्काम उरकून वरवणच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे। पालखीचा आज वरवणमध्ये मुक्काम आहे। पालखी मार्गावर लाखो वारकरी आणि भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पुढे जात असताना त्यांच्या सेवेसाठी विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह आणि ग्रामस्थांकडून सेवा उपक्रम राबवण्यात येत आहे। याच सेवाभावातून भुलेश्वर स्टील कडून दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकरी भाविकांसाठी भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली। पालखी मार्गावर उभारण्यात आलेल्या भोजन केंद्रात हजारो वारकरी आणि भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। भोजन व्यवस्थेसह पिण्याचे स्वच्छ पाणी, विश्रांतीची सुविधा आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आता यवतचा मुक्काम उरकून आता खरं तर वरवणच्या दिशेने खरं तर मार्गस्थ झालेला आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे काय पुणे सोलापूर महामार्ग आहे। या ठिकाणी असंख्य वारकरी खरं तर आता वरवणच्या दिशेने खरं तर मार्गस्थ झालेले आहेत। या बाजूला जर आपण पाहिलं तर याच मार्गावरून जात असताना येथील जे काय रस्त्याच्या कडीला असतील हे खरं तर या वारकऱ्यांची सेवा खरं तर या ठिकाणी करत असतात। सकाळची वेळ आहे। या ठिकाणी येथील जे काय भुलेश्वर स्टील कंपनी आहे याच्याकडनं या ठिकाणी वारकऱ्यांसाठी या ठिकाणी अल्पोहाराची खरं तर सोय या ठिकाणी केलेली आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं हे अल्पोहार पाणी बॉटल असेल हे आता वारकऱ्यांना देण्यात येत आहे। मला सांगा, दरवर्षीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी अल्पोहार वारकऱ्यांना देत असता, काय आनंद मिळतो? आम्हाला तर खूप आनंद आहे आणि प्रतिवर्षी आता हे करायचंच आहे। आम्हाला 5 वर्ष झाले, तर एवढा आनंद आहे। सगळ्यांना बघून एवढं हे भेटतं की काय त्याला बोलू शकत नाही आम्ही, की वारकरी जे लोक जातात तर इथे बसून आम्हाला ते भाव भेटतोय देवाचा। आता आम्ही या ठिकाणी पाहतोय यवत पासून ज्यावेळेस वरवणकडे पालखी मार्गस्थ होत असते, लाखो वारकरी खरं तर या ठिकाणी हजारो वारकरी या ठिकाणी येतात। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय। तुम्ही या ठिकाणी पाणी किंवा अल्पोहार देता, वारकऱ्यांकडे बघून तुम्हाला काय वाटतं? वारकरीला बघूनच आम्हाला खूप आनंद भेटतो, म्हणजे आम्हाला तेच खूप सुख आहे, म्हणजे आतमधनं हे करायला। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने हे लहान लहान खरं तर इथे हे जे काही वारकरी आहेत खरं तर यांना देखील वयोवृद्ध असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, खरं तर या ठिकाणी यांना अशा पद्धतीनं या ठिकाणी अल्पोहार खरं तर यांच्याकडनं दिला जातो। हे संपूर्ण खरं तर हे जे काही सहकारी आहेत यांच्याकडनं अशा पद्धतीनं या ठिकाणी खरं तर अल्पोहार पाणी बॉटल असेल दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी काही ना काही खरं तर ते वारकऱ्यांची सेवा दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी करत असतात। एकूण जर आपण पाहिलं तर या पालखी पायीवारीमध्ये असंख्य वारकरी खरं तर या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा पुणे सोलापूर महामार्ग खरं तर वारकऱ्यांनी गजबजून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येथील जे काही स्थानिक असतील, येथील आजूबाजूचे जे काही ग्रामस्थ असतील यांच्याकडनं वारकऱ्यांना सेवा देता यावी म्हणून अल्पोहार असेल किंवा इतर नाश्त्याची सोय खरं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। विनोद गायकवाड, आजचा महाराष्ट्र, यवत। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।